नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 22 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत. यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर खेलो इंडिया बीच गेम्सची पहिली आवृत्ती नुकतीच कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर दीव येथे. यानंतर कोणत्या संघाने SAAF अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 चे नुकतेच विजेतेपद जिंकले आहे? तर आपल्या भारत या संघाने. यानंतर ऑपरेशन ऑलिव्हिया दरवर्षी कोणाकडून आयोजित केले जाते? तर भारतीय तटरक्षक दलाकडून आयोजित केले जाते. कोणाकडून? तर ICG कडून. यानंतर पुढील प्रश्न होता चौथा. तर तिस्ता प्रहारचा सराव नुकताच भारतीय सैन्याने कोणत्या राज्यामध्ये केला आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये केला आहे. यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब रेल्वे उड्डाण पुलाचा गर्डर नुकताच कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे? तर कळंबोली या ठिकाणी. यानंतर ज्ञान भारतम मिशन कधी सुरू करण्यात येणार आहे? तर 9 जून या दिवशी सुरू करण्यात येणार आहे. यानंतर सागर में सम्मान कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर परिवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने सुरू केलेला आहे. यानंतर कालचा 8वा प्रश्न होता. तर इंदिरा सौर गिरी जल विकास योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली आहे? तर तेलंगणा या राज्याने. यानंतर 2025 हे समुदायाचे वर्ष म्हणून कोणी घोषित केले आहे? तर UAE ने केले आहे. यानंतर कालचा 10वा प्रश्न होता, दिनविशेषवर होता मित्रांनो. तर भारतामध्ये अतिरेकवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर 21 मे या दिवशी साजरा केला जातो. यानंतर 11वा प्रश्न कालचा शेवटचा प्रश्न होता. तर महाराष्ट्र सरकारच्या नवीन गृहनिर्माण धोरणानुसार 2030 पर्यंत किती घरे बांधण्याचे लक्ष्य आहे? तर एकूण 35 लाख घरे बांधण्याचे लक्ष्य आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे. खालीलपैकी कोणत्या देशाने अल्झायमरसाठी पहिली रक्त चाचणी मंजूर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, अमेरिका या देशाने. कोणत्या देशाने? तर अमेरिका या देशाने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकेने अल्झायमर रोगाचे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये निदान करण्यासाठी पहिल्या रक्त चाचणीला मान्यता दिलेली आहे. तर यामुळे या विनाशकारी न्यूरोलॉजिकल आजाराने ग्रस्त लाखो लोकांसाठी आशेचा किरण आलेला आहे. तर अल्झायमर रोग हा डिमेन्शियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे मेंदू वयानुसार आकुंचन पावू लागते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अमेरिकाची राजधानी आहे वॉशिंग्टन DC आणि चलन आहे अमेरिकन डॉलर. यानंतर सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प हे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा. तर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये अलीकडेच जगातील पहिले यशस्वी मानवी मूत्राशय प्रत्यारोपण करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, अमेरिका या. कोणत्या? तर अमेरिका या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जगातील पहिले यशस्वी मानवी मूत्राशय प्रत्यारोपण अमेरिकेमध्ये करण्यात आलेले आहे. तर हे प्रत्यारोपण दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये झाले, जेथे डॉक्टरांनी 41 वर्षीय ऑस्कर लॅरेन्झन यांच्यावर मूत्राशय आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण केलेले आहे. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा. तर हैदराबाद येथे झालेल्या मिस वर्ल्ड स्पोर्ट्स चॅलेंज 2025 चा किताब कोणी नुकताच जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, ॲलिस रँडमा यांनी जिंकला आहे. कोणी? तर ॲलिस रँडमा. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर हैदराबाद मधील गाचीबौली इंडोर स्टेडियम मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड 2025 स्पोर्ट्स चॅलेंज स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकून मिस एस्टोनिया ॲलिस रँडमाने ॲथलेटिक कौशल्याचे आश्चर्यकारक प्रदर्शन करत हा इतिहास रचलेला दिसून आला. यानंतर पुढील प्रश्न चौथा पाहूयात आपण. तर कार्लोस अल्काराज हा नुकताच कोणत्या देशाचा खेळाडू आहे ज्याने पहिल्यांदाच
इटालियन ओपनचे विजेतेपद जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, हा खेळाडू आहे स्पेन या देशाचा. कोणत्या देशाचा? तर स्पेन या. तर ऑप्शन ए हे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर मित्रांनो, या प्रश्नाची आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कार्लोस अल्काराजने जॅनिक सिन्नरचा पराभव करून पहिल्यांदाच इटालियन ओपनचे नुकतेच विजेतेपद जिंकले आहे. तर गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून अल्काराज हा एकमेव खेळाडू आहे ज्याने सिनेरला एकापेक्षा जास्त वेळा पराभूत केले आहे आणि त्याने सिनेर विरुद्ध सलग 4 सामने जिंकलेले दिसून आले. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, केरळ या. कोणत्या? तर केरळ या. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एका अग्रगण्य उपक्रमामध्ये केरळ हे येत्या 2 जून पासून 10वीच्या सर्व 4.3 लाख विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. तर मित्रांनो, केरळ विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. सध्याचे मुख्यमंत्री पी विजयन आणि सध्याचे राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. कोण आहेत सध्याचे राज्यपाल? तर राजेंद्र आर्लेकर. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तर E0FIR प्रोग्राम नुकताच कोणी लॉन्च केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अमित शहा यांनी लॉन्च केलेला आहे. कोणी? तर अमित शहा यांनी. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मित्रांनो, E0FIR प्रोग्राम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच सुरू केलेला आहे. तर यामध्ये कोणताही नागरिक कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकतो, भलेही तो गुन्हा त्या हद्दीमध्ये घडला नसेल. तर हे प्रोग्राम महिलांसाठी विशेष तर महत्त्वाचा असून तत्काळ न्याय देण्यात मदत करतो. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात 7वा. तर भारताला WHO ने कोणत्या रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल प्रमाणपत्र दिलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ट्रेकोमा या. कोणत्या? तर ट्रेकोमा या. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारताला WHO ने 2025 मध्ये ट्रेकोमा रोगाच्या समूळ नष्ट केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले गेले आहे. तर ट्रेकोमा हा डोळ्याचा संसर्गजन्य रोग आहे. यानंतर मित्रांनो, भारताने स्मॉल टार्गेटेड इंटरव्हेन्शन्स अंतर्गत लसीकरण आणि उपचारांसाठी व्यापक कार्यक्रम राबवले आहेत, ज्यामुळे 2025 मध्ये या रोगाचे पूर्ण निर्मूलन केले आहे. यानंतर मित्रांनो, 8वा प्रश्न पाहूया. तर गीता समोता या कोणत्या दलाच्या 56 वर्षाच्या इतिहासामध्ये माउंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, CISF या. कोणत्या? तर CISF या. त्यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर गीता समोता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजे CISFच्या 56व्या वर्षाच्या इतिहासामध्ये माउंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न 9वा पाहूया. तर कोणत्या देशामध्ये 78व्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीचे आयोजन नुकतेच करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, स्वित्झर्लंड या. कोणत्या? तर स्वित्झर्लंड या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. 78व्या जागतिक आरोग्य संघाची बैठक 2025 मध्ये जेनिवा स्वित्झर्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. तर या बैठकीमध्ये सदस्य राष्ट्रांनी जागतिक आरोग्य धोरणे, आरोग्य सेवा प्रणाली आणि विविध आरोग्य संकटांवर चर्चा केलेली आहे. यानंतर मित्रांनो, WHO म्हणजे काय? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सदस्य देशांचा हा वार्षिक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न आपला दिनविशेषवर आहे. लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांनी. तर जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 22 मे या दिवशी. केव्हा? तर आज साजरा केला जातो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक जैवविविधता दिवस दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. तर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच UN आणि जैवविविधता संवर्धनासाठीच्या करारामार्फत साजरा केला जातो. लक्षात ठेवा.
तर या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर जैवविविधतेचे महत्त्व, पर्यावरणातील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, इकोसिस्टम यांचे संरक्षण आणि टिकवणूक यावर जनजागृती करणे. यानंतर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, कोणत्या संघाने SAAF अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 चे नुकतेच विजेतेपद जिंकले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर ज्या विद्यार्थ्यांना येत असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करावा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.